रात्री आहे ना मी ब्लँकेट भिजत ठेवला होता आणि सकाळी उठून मस्त असं छानपैकी त्याला धुवून काढलं आणि मग वरती गेली टेरेसवरती आणि मग ब्लँकेट आणि बाकीचे जे कपडे होते ना ते सुद्धा मी सुकवून घेतलं होतं. आणि आता मला बनवायचं होतं थालीपीठ. तर त्यासाठी मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 2 वाट्या तांदळाचं पीठ, 2 चम्मच बेसन आणि त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्यांचा मसाला, अद्रक लसूणची पेस्ट आणि हळद, गरम मसाला, धना पावडर, तिखट आणि मीठ टाकून आहे ना मस्त असं त्याला छानपैकी मिक्स केलं आणि नंतर मग पीठसुद्धा बांधून घेतलं होतं बघू शकता. आणि त्याच्यानंतर आहे ना ओला रुमाल घेतला आणि त्याच्यावरती मी थालीपीठ थापून घेतलं आणि त्याच्यानंतर मग बघा थालीपीठसुद्धा थापून झाल्यावरती मी त्याला गोल गोल केलं मस्तपैकी बघा. आणि मग माझा तवासुद्धा गरम झाला होता आणि त्याच्यावरती मी तेल पण सोडलं आणि ते मी थालीपीठ थापलं होतं ना ते सुद्धा मस्त बनवून घेतलं होतं बघा. मग हे बघा रुमालसुद्धा मस्त अलगद निघून गेला आणि त्याच्यावरती मी तेलसुद्धा सोडलं आणि दोन्ही साईडनं मस्त असं शेकून घेतलं होतं. आणि हे बघा तुम्ही बघू शकता आपलं थालीपीठसुद्धा रेडी झालं होतं. आता माझ्या मुलग्याला शाळेत जायचं होतं ना म्हणून मी फटाफट थालीपीठ बनवून घेतलं आणि माझी मुलगीसुद्धा कॉलेजवरनं आली होती आणि दोघं पण भाऊ बहीण संगती जेवायला बसून गेले होते. हे बघा तुम्ही बघू शकता.